नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक्झिट पोल्स आर नॉट एक्झॅक्ट पोल्स असं म्हणत अनेक जण मनाचं समाधान करून घेत असतात, पण याच एक्झिट पोलने मतदान ते निकालादरम्यान नेत्यांची अक्षरशः झोप उडवलेली असते. आता सुद्धा अगदी तसंच सुरू आहे, कारण की पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल्स आलेले आहेत. काही नेते एक्झिट पोलचे अंदाज हे नाकारतायत. ॲक्सिस इंडिया सारख्या तर संस्थेने बंगालचा एक्झिट पोल रिलीजच केलेला नाहीये, कारण त्यांना पुरेसा डेटाच तिथे मिळालेला नाहीये. पण ह्या सगळ्यातनं एखाद्याला हा प्रश्न पडू शकतो की हे एक्झिट पोल्स नेमके असतात काय, किंवा त्या पलीकडे जाऊन हाही प्रश्न पडू शकतो की हे एक्झिट पोल्स नेमके गोळा कसे केले जातात, काय नेमकं ह्या संस्था ग्राउंडवर करत असतात की ज्याच्यामुळे प्रत्येकाचे एक्झिट पोल्स हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. काहींचे एक्झिट पोल्स अगदी चुकतात सुद्धा. त्यामुळे प्रत्येकाला याबद्दलची उत्सुकता असते की हे एक्झिट पोल्स कशा पद्धतीने कंडक्ट केले जातात, म्हणजेच ही सगळी माहिती जी असते, जी एक्झिट पोल्सच्या आकड्यांमधून आपल्याला दिसते, ती नेमकी ग्राउंडवर कशा पद्धतीने कलेक्ट केली जाते, गोळा केली जाते, याचबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अगदी पोटनिवडणुका सुद्धा अशा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी पोल्स हे जाहीर केले जातात. 2 प्रकारचे पोल्स असतात. एक ओपिनियन पोल आणि दुसरा असतो एक्झिट पोल. ओपिनियन पोलमध्ये निवडणूक लागल्यापासूनच मतदारसंघातलं साधारणतः राजकीय वातावरण काय आहे, मतदार नेमके काय विचार करतायत, त्यांच्यासाठी कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत, गेल्या 5 वर्षांपासून या मतदारसंघात नेमकं काय काय झालेलं आहे, त्यावर लोकांना काय वाटतंय, या सगळ्या संदर्भातला अंदाज जो आहे तो एक बांधला जातो आणि त्यामार्फत ओपिनियन पोल्स जे असतात ते रिलीज केले जातात. पण एकदा का सगळा प्रचार सुरू झाला, आचारसंहिता लागली की हे ओपिनियन पोल्स जाहीर केले जात नाहीत, ते फार आधीच जाहीर केलेले असतात. पण स्वाभाविकपणे ज्यानंतर ज्या ओपिनियन पोल्स आलेले असतात तेव्हा ते 5 वर्षांपासूनचं जे सगळं वातावरण असतं ते त्या ओपिनियन पोल मार्फत रिफ्लेक्ट होत असतं, प्रतिबिंबित होत असतं. पण जेव्हा निवडणूक लागलेली असते, प्रचार सगळा सुरू होतो, या सगळ्यामधल्या काळामध्ये वेगवेगळी आश्वासनं दिली जातात, जाहीरनामे सुद्धा राजकीय पक्षांचे समोर येतात, त्यामुळे वेगवेगळ्या योजना ह्या लोकांसमोर आणल्या जात असतात. राजकीय नेते, आमदार, खासदार अगदी दारोदारी, घरोघरी जाऊन मंत्री सुद्धा लोकांच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नाही तर अगदी लक्ष्मी दर्शनासारखे सुद्धा चुकीचे असतील तरी सुद्धा हे प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच ओपिनियन पोलमध्ये व्यक्त झालेला अंदाज हा ॲक्च्युअल ज्यावेळेला सगळा हा प्रचार झालेला असतो, या सगळ्या आता मी गोष्टी सांगितल्या त्या झालेल्या असतात, त्याच्यानंतर मात्र लोकांची मतं ही बदललेली असू शकतात आणि म्हणूनच एक्झिट पोल हा खूप महत्त्वाचा ठरतो, किंवा एक्झिट पोलवरनं नेमकी ही निवडणूक जिंकणार कोण आहे याचे अंदाज हे बांधले जातात. आता एक्झिट पोलमध्ये मतदान करून आल्यानंतर मतदारांचं मत हे जाणून घेतलं जातं. परत एकदा फरक समजून घ्या. ओपिनियन पोलमध्ये ज्या ठिकाणी निवडणुका लागणार आहेत तिकडचं साधारणतः एक ढोबळमानानं अंदाज बांधला जातो, अर्थात तिथेही लोकांची मतं जाणून घेतली जात असतात. तिथेही 5 वर्षांपासून कशा पद्धतीने त्या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे यावरनं लोकांची मतं घेण्यात आलेली असतात. पण ते फार आधी झालेलं असतं. जेव्हा हा सगळा प्रचार आणि सगळी धामधूम झालेली असते, त्याच्यानंतर जेव्हा ॲक्च्युअली लोक मतदान केंद्रावर जातात, मतदान करतात, तेव्हा नेमकं त्यांच्या डोक्यात काय आहे हे एक्झिट पोल मार्फत जाणून घेतलं जातं. आणि म्हणूनच निवडणूक नेमकी कोण जिंकणार ह्याचे अंदाज बांधण्यासाठी एक्झिट पोलवर जास्त विश्वास ठेवला जातो. याशिवाय 5 वर्षांपासूनची मतदारसंघातली स्थिती ही एका बाजूला असते आणि एका निवडणुकीच्या त्या साधारणतः 20-25 दिवस, महिनाभराच्या प्रचारामुळे बदललेली स्थिती, म्हणजे 5 वर्ष एखाद्याने एखादं केलेलं काम असेल आणि त्या मधल्या काळामध्ये प्रचारामुळे बदललेले मुद्दे, बदललेली परिस्थिती, ह्यामुळे कशा पद्धतीने वातावरण निर्मिती ही होऊ शकते, अख्खा निकाल हा बदलू शकतो, हे सगळं एक्झिट पोलमधनं प्रतिबिंबित होत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की एक्झिट पोल हा नेमका कशा पद्धतीने तयार केला जातो. अचूक आणि सगळ्यांचं प्रतिनिधित्व असावं ह्या उद्देशाने स्वाभाविकपणे एक्झिट पोल हे तयार करण्याचे उद्देश असतात, पण त्यामध्ये सुद्धा अनेक टप्पे असतात. त्यातला सगळ्यात पहिला टप्पा तो म्हणजे सॅम्पलिंग. एका विधानसभेचा मतदारसंघ आपण आत्तापुरता पकडला या आत्ताची ही माहिती समजून घेण्यासाठी, तर एका विधानसभेच्या मतदारसंघामध्ये साधारणतः 1.5-2 लाखाच्या घरामध्ये मतदार असतात. अनेक ठिकाणी 19-20 असतंच, पण एक आपण आत्तापुरता 1.5-2 लाख पकडू. अशात एक सॅम्पल साईज ठरवली जाते, म्हणजेच या एकूण 2 लाख मतदारांपैकी किती लोकांची मतं नेमकी जाणून घ्यायची आहेत याचा एक आकडा निश्चित केला जातो. 1.5-2 लाखांपैकी साधारणतः 200 ते 500 लोकांची मतं जाणून घेतली जातात, पण तेही एकाच ठिकाणची नसतात, तर त्या संपूर्ण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व होईल अशा पद्धतीने ही लोक जी आहेत ती निवडली जातात. म्हणजेच वेगवेगळ्या जात समूहाचे असू शकतात, वेगवेगळ्या धार्मिक लोक सुद्धा एकाच ठिकाणी राहणारी असू शकतात, तर ह्या सगळ्याच्या दृष्टीने ती वेगवेगळ्या पॉकेट्समधली लोक जी आहेत त्याचं सॅम्पलिंग घ्यायचं आहे असं ठरवलं जातं. दुसरा टप्पा असतो तो म्हणजे प्रश्नावलीचा, क्वेश्चनर ज्याला म्हटलं जातं.
मतदारसंघाची रचना, तिथले मुद्दे किंवा त्या राज्यातली राजकीय स्थिती लक्षात घेता मतदारांना नेमके कोणते प्रश्न विचारायचे आहेत त्याची ही एक प्रश्नावली तयार केली जाते आणि तेच प्रश्न मतदारांना विचारून एक्झिट पोलचा डेटा जो आहे तो गोळा केला जातो. आणखीन सविस्तर सांगायचं झालं तर हा डेटामध्ये म्हणजे हा जो डेटा गोळा केला जातो त्याच्यामध्ये महिलांची मतं असतील, पुरुष मतदार असतील तर त्यांना त्यांच्या पद्धतीने काही वेगळे प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ ज्यावेळेला 2029 ची विधानसभा निवडणूक लागेल तर महिलांना अर्थात लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातील. सो असं प्रत्येकाच्या त्याचं वयोमान असेल, लिंग असेल ह्यानुसार सुद्धा सेट ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते तयार केले जातात. तसंच शेतकरी वर्ग असतो, मजूर वर्ग असतो, विद्यार्थी वर्ग असतो त्या अनुषंगाने प्रश्न तयार केले जातात. हिंदू मुस्लिम धर्तीवर सुद्धा प्रचार जातो, वेगवेगळ्या जातीनिहाय सुद्धा प्रचार हा होत असतो. जसं की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन तापलेलं होतं, ओबीसीमध्ये नाराजी असते. तर अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्या पद्धतीने सुद्धा प्रश्न जे आहेत ते तयार केले जातात. या पलीकडे जाऊन एखाद्या योजनांचा कितपत परिणाम होतोय, जसं आत्तापुरता सांगायचं झालं तर शेतकऱ्यांसाठी काही ठराविक योजना असतील किंवा उज्ज्वला योजनासारखी एखादी योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या वेगवेगळी सरकार आणत असतात. राज्यातली निवडणूक असली तरी सुद्धा केंद्रातल्या योजनांचा सुद्धा कसा परिणाम होतोय ह्या सगळ्याची माहिती जी आहे ही सगळी जर माहिती गोळा करायची असेल तर तुम्ही ज्या मतदारांकडे जाणार असाल त्यानुसार तुम्हाला तसे प्रश्न तयार करावे लागतात आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते तयार केले जातात आणि मग या संस्थांची जी लोक असतात जे एक्झिट पोल तयार करत असतात ती लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना हे सगळे प्रश्न विचारत असतात. तिसरा टप्पा येतो तो म्हणजे विश्लेषणाचा. हा सगळा डेटा एकत्र गोळा केला जातो. अर्थात त्यांचे त्या ठिकाणी स्टेशन सुद्धा असतात, पोलिंग स्टेशन सुद्धा त्याला म्हणतात. पण बेसिकली हा सगळा डेटा जो आहे तो त्यांच्या गोळा केला जातो आणि त्याच्यातनं एक्झिट पोल जो आहे तो तयार केला जातो, एक सरासरी काढली जाते. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जिकडे अंदाज ऍक्च्युअल व्यक्त केले जातात. सर्व टप्प्यांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल्स जे आहेत ते प्रसिद्ध केले जातात. बऱ्याच राज्यांमध्ये अनेक टप्प्यांमध्ये निवडणुका होत असतात. एकाच टप्प्यामध्ये काही ठिकाणी होते. अशा परिस्थितीमध्ये मतदान संपलं की पुढच्या म्हणजे 6 पर्यंत मतदानाची वेळ असते, 6:30 पासून एक्झिट पोल याला सुरुवात होते. पण काही राज्यांच्या निवडणुका ह्या टप्प्याटप्प्याने मतदानात होत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये एका टप्प्याचं मतदान झालं म्हणून लगेच एक्झिट पोल येतात का, तर तसं नाहीये. मतदानाचे सगळे टप्पे संपले कीच ते एक्झिट पोल हे जाहीर करता येतात. या पलीकडे जाऊन ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्यायला हवी, जे अर्थात निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सुद्धा आहे की एकाच वेळेला अनेक राज्यांच्या निवडणुका लागलेल्या असतात. असं असू शकतं की एखाद्या राज्यातली निवडणूक पार पडलेली आहे पण दुसऱ्या राज्यात निवडणूक सुरू असू शकते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या राज्यातली निवडणूक पार पडलेली आहे तिथले सुद्धा एक्झिट पोल तुम्ही जाहीर करू शकत नाही. आत्तासारखं उदाहरण द्यायचं झालं तर आता केरळ असेल, आसाम असेल, ह्या 2 राज्यांच्या निवडणुका किंवा पॉंडिचेरी ह्यांच्या तर आधीच होऊन गेलेल्या आहेत, म्हणजे एप्रिल महिन्यात सुरुवातीलाच होऊन गेलेल्या आहेत. पण तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठीचं मतदान जे आहे ते एप्रिल महिन्याच्या शेवटाला होतं. त्यामुळे ह्या 5 राज्यांच्या निवडणुका एकत्र लागलेल्या असल्यानेच केरळ, आसाम ह्यांचं मतदान जरी पूर्ण झालेलं असलं तरी सुद्धा जोवर पश्चिम बंगाल ज्या राज्याची सगळ्यात शेवटी निवडणूक होते तिकडचं मतदान जोवर पूर्ण होत नाही तोपर्यंत सगळे एक्झिट पोल हे जाहीर करता येत नाहीत. त्यामुळे केरळ आणि आसामचं मतदान जरी आधी झालेलं असलं तरी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेला 29 तारखेला पूर्ण मतदान झालं त्यावेळेला सगळ्या राज्यांचे एक्झिट पोल जे आहेत ते एकत्रित जाहीर करण्यात आले. आता हे एक्झिट पोल रिलीज करण्याचे, प्रसिद्ध करण्याचे सुद्धा प्रकार असतात. काही संस्था ज्या असतात त्या त्यांच्या समाज माध्यमांवर किंवा त्यांच्या ज्या वेबसाईट्स असतात त्याच्यावर ते एक्झिट पोल रिलीज करतात आणि मग प्रत्येक माध्यम त्या पद्धतीने ते चालवतात. काही अशा संस्था असतात की जे ठराविक माध्यमांचे जे चॅनल्स असतात त्यांच्यासोबत टायअप करतात, त्यांच्याबरोबर असोसिएट होतात आणि त्यांच्याकडनं ते एक्झिट पोल जे आहेत ते रिलीज केले जातात, प्रसिद्ध केले जातात आणि त्यानुसार त्याचं संपूर्ण विश्लेषण जे आहे ते होत असतं. तर अशा सगळ्या पद्धतीने हे एक्झिट पोल्स जे आहेत हे तयार केले जात असतात. त्याच्यासाठी अनेक महिन्यांपासूनचं ग्राउंड वर्क असतं की ह्या सगळ्या संस्थांची जी लोक असतात त्यांचे व्हॉलंटियर्स जे असतात ते ग्राउंडवर गेलेले असतात. त्या सगळ्याची माहिती ही ऍक्च्युअल लोकांपर्यंत जाऊन सुद्धा गोळा केली जाते. खरं तर याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. आता काही संस्था अशा आहेत की ज्या ऍक्च्युअल ग्राउंडवर जाऊन थेट लोकांशी बोलतात. डायरेक्ट त्या लोकांचं जे बोलणं असतं त्यानुसार सगळा डेटा जो आहे तो नोंदवून घेत असतात. काही संस्था अशा असतात की त्या मतदाराचं जी ही गोपनीय माहिती आहे सगळी की त्यांनी मतदान कोणाला केलेलं आहे वगैरे वगैरे ती तशीच राहावी म्हणून त्यांच्याच हातात एक सपोज आता डिजिटलचं युग आहे त्यामुळे एखादा आयपॅड देणं किंवा एखादा टॅब देणं अशा गोष्टी दिल्या जातात. त्यांनाच त्यांचा टिकमार्क करायला सांगतात आणि त्यानुसार सुद्धा तो डेटा जो आहे तो गोळा केला जातो. काही जण फोनवरनं सुद्धा कॉल्स करून सुद्धा अशा पद्धतीने डेटा जो आहे तो गोळा करत असतात. सो डेटा गोळा करण्याच्या अशा सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि म्हणूनच बऱ्याच जणांना जो प्रश्न पडतो की जर सगळेच ग्राउंडवर जात आहेत, सगळ्यांची मोडस ऑपरेंडी किंवा बेसिकली पद्धत जर सेमच असेल तर प्रत्येकाचा डेटा वेगवेगळा काय येतो. ह्याचं कारण असं आहे की 2-1 लाखांचा मतदारसंघ असेल आणि प्रत्येक जण जर 200 लोकांना जाऊन जर विचारणार असेल, 500 लोकांना जाऊन विचारणार असेल
तर अर्थात प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने लोकांशी बोललेला असतो, त्यामुळे प्रत्येकाचे नंबर्स जे आहेत ते थोडे वेगवेगळ्या पद्धतीने येतात आणि म्हणूनच हे जे पोल्स जाहीर करणाऱ्या ज्या संस्था असतात त्या त्याच्यामध्ये मार्जिन ऑफ एरर सुद्धा ठेवतात. याचं कारणच असं आहे की थोड्याफार प्रमाणात 19-20 हा आकडा होऊ शकतो आणि म्हणून टुडेज चाणक्यचा जसा एक्झिट पोल जर आपण पाहिला तर ते प्लस मायनस मध्ये देतात की सपोज एखाद्याला उदाहरणार्थ आपण पकडलं की 60 जागा मिळणार आहेत असं जर त्याच्यातला अंदाज असेल तर ते 60 जागा आणि प्लस मायनस 11 देतात की 60 पेक्षा 11 जागा कमीही येऊ शकतात, 60 पेक्षा 11 जागा जास्तही येऊ शकतात किंवा काही जण देताना 60 ते 110 इथल्यामध्ये आकडा असू शकतो, 60 ते 80 मध्ये संख्या येऊ शकते, जागा येऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांचे अंदाज व्यक्त करतात. त्यामुळे कुठलाच अंदाज हा अगदी तंतोतंत बरोबर येईल असं खात्रीलायक कोणीच सांगू शकत नाही. हे सगळे शेवटी अंदाज असतात. ठराविक लोकांशी बोलून संपूर्ण मतदारसंघाचा तो अंदाज बांधला जात असतो आणि म्हणूनच प्रत्येक निवडणुकानिहाय प्रत्येक वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल्स जे आहेत ते खरे ठरताना पाहायला मिळतात आणि बऱ्याचदा ते फसताना किंवा चुकताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच ज्यावेळेला पश्चिम बंगालमध्ये आता विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यावेळेला ॲक्सिस माय इंडियाचा असा अनुभव आहे की लोक बोलायलाच तयार नाहीयेत आणि म्हणून त्यांनी यावेळेला एक्झिट पोल त्यांचा बंगालचा हा जाहीरच केलेला नाहीये कारण त्यांना पुरेसा डेटाच मिळालेला नाहीये. परिणामी ते कुठल्याही पद्धतीचे अंदाज बंगालबद्दल आपले व्यक्त करू शकलेले नाहीत. पण एक्झिट पोल आलेले असल्यामुळे त्यानिमित्ताने हा व्हिडिओ होता की हे नेमके तयार कशा पद्धतीने केले जातात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, एक्झिट पोल बद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा आणि दिवसभरातले असेच सगळे माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी, एक्झिट पोलचं विश्लेषण समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.